ऐका, सगळ्यांनी थोडा वेळ इकडेच थांबा, कमळीला तुमच्याशी बोलायचंय. कमळी. नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं फक्त 5 मिनिट घेतो. जरा महत्वाचं बोलायचंय. पुन्हा लेक्चर सुरू झालं. तुम्हा सगळ्यांना तर माहीतच आहे की आता थंडीचे दिवस आहेत. लई थंडी वाढली आणि आपल्या कॉलेजच्या आजूबाजूला अशी लई लहान मुलं आहेत ज्यांना साधं घालायला कापड बी नाही. थंडीच्या दिवसात ते लई कुडकुडून दिवस काढायला लागले. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना आव्हान करतो का तुम्हाला जे काय जमल, जे काय शक्य असेल ते तुम्ही दान करा. म्हणजे कसं आहे, आपल्याकडनं पुण्याचं काम बी होईल आणि त्या लहान मुलांना थंडीपासून संरक्षण बी मिळेल. नाही म्हणजे गोंधळून जाऊ नका. मी काय असं म्हणत नाही की तुम्ही नवीनच विकत घ्या आणि मग दान करा, असं नाही. खरं तसं ज्याला तशी इच्छा असेल ते करू शकतोय. म्हणजे तुम्ही जी गोष्ट वापरत नसाल, जुनी चादर, शर्ट, पॅन्ट, अभ्यासाचं सामान जे काय असेल ते तुम्ही इथं दान करू शकता. आणि म्हणूनच आपण ह्यो हिरकणीचा स्टँड उभा केला इथं. आपल्या संघ दुसऱ्याचा जो विचार करतोय त्यालाच तर माणूस म्हणतात ना. आणि माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण सगळ्यांना मदत केली पाहिजे, होय की नाही? वाव कमळी, खूप भारी आयडिया आहे ग. आम्ही नक्की मुलांना मदत करू आणि मी सगळ्या वर्गात जाऊन सांगणार आहे. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. बघ अनिका, तुला सांगत होते ना, ही काय करतायत ही लोक. अरे पण ही कमळी टमळी हे सगळं कोणाची परमिशन घेऊन करतेय? बरं करते तर करतेय, हिच्याकडे काय ग डोनेट करायला? ती फाटकेचा आदर सोडून म्हणून सगळ्यांकडून गोळा करून डोनेट करते. तरी सुद्धा नाव स्वतःच लावणार हा की मी केलंय, मी केलंय. स्वेटर आणि शॉल एक आपण कमळी, काल आपण त्या मुलांना भेटलो, त्यांना मदत करायचं तू लगेच मनावर घेतलंस तुला. बघा की सर, अहो काल रात्रभर तिला झोपच नव्हती लागत. खरं काय म्हणा ऋषी सर, आपल्या कमळीने करून दाखवलं. खरंय, कमळी आहेच भारी. सर फक्त त्याच गरजू मुलांसाठी नाही तर आपल्या कॉलेजमधली बी काही गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बी ही मदत आहे. कुणी बी काय बी येऊन इथं दान करू शकते आणि घेऊ बी शकते. गुड, खरंच खूप छान आहे हा इनिशिएटिव्ह. व्हेरी गुड. कुठे गेली अनिका अचानक आता? तिला हे सगळं सांगितलं पाहिजे यार. हो चल जाऊयात. एक मिनिट थांबा. हे काय चाललंय सगळं? हे काय मांडून ठेवलंय? सर आम्हीच केलंय. म्हणजे आपल्या कॉलेजच्या आवारात जी लहान मुलं आहेत, जी गरजू आहेत, त्याचबरोबर रस्त्यावरची गरजू माणसं, परत आपल्या कॉलेजमधलेच काही विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी ही मदत म्हणून हिरकणी स्टँड आपण केलाय. हे कॉलेज म्हणजे काय तुम्हाला काय धर्मशाळा वाटले? कोणी उठतं आणि कधी काही करतं ते. आणि तू काय स्वतःला प्रिन्सिपल समजायला लागलेस? एक मिनिट सर, असं का बोलतोय तुम्ही? चांगलंच काम करते ना ती. हो ऋषी सर, अहो पण कॉलेजमध्ये कोणताही उपक्रम राबवताना आधी प्रिन्सिपल सरांची किंवा ते हजर नसताना माझी परमिशन घ्यायची असते. हे माहित नाही का तिला? आयडियली बरोबर आहे तुमचं, पण चुकून राहिलं असेल तिच्याकडनं. आणि इतक्या चांगल्या उपक्रमासाठी तुमचा नकार असणार होता का? प्रश्न तो नाही आहे ऋषी सर. तुम्हाला माहितीच आहे की मी नियमानुसार चालणारा माणूस आहे. अहो मलाही पुढे उत्तरं द्यायला लागतात. त्यातून प्रिन्सिपल सर हजर नसताना तर मी ह्या गोष्टी होऊच देणार नाही. यावेळी मी कमळीला माफ करणार नाही. जे साहेब म्हणून काय झालं, मी तिचा मनमानी कारभार खपवून घेणार नाही. मी आत्ताच अन्नपूर्णा मॅडमकडे तिची कंप्लेंट करणार आहे. काय गो हे काय? हे सगळेजण इथे काय जत्रा काय? मलाही विचारू नको, मलाही काही माहिती नाहीये.
कशाला आलीत मग ते अनिका? आणि आजी अगं माझाच प्लॅन आहे हा. हो ती गावच्या पेन कॉलेजमध्ये किती मोठेपणा दाखवत असते, मग तिला लेसन शिकवायला हा प्लॅन बनवलाय. ऐक काय प्लॅन आहे तुझा? म्हणजे आता ती म्हातारी या कमळीची चांगलीच खबर घे. तुला माहिती मी काय केले? मी त्या म्हातारीला सूप टेस्टला घेऊन गेली. तिने ते टेस्ट केलं आणि तिला एवढं आवडलं बाई, खुश. मग तू सूप कशाला बनवलं? आपल्या घरात सर्वंट कमी आहे का? ए बाई, मी सूप नाही बनवलं, सूप पार्वतीनेच बनवलं होतं. मी तिला इम्प्रेस करायला सांगितलं की हे सूप मी बनवलंय, जरा बघा ना. आणि त्या म्हातारीला पटलं. तुझा पण प्लॅन कमाल. एक मिनिट आलं. हा हा तुम्हाला पाठवलंय? हो. काय करायचंय काम लक्षात आहे ना तुमच्या? ही कमळी आहे ना, तिच्यावर आरोप लावायचे. वाटेल तसे, जेवढे जमतील तेवढे. घाबरू नका अजिबात. हो, जेवढे म्हणून घाणेरडे आरोप लावता येतील तेवढे लावा. काळजी करायचं कारण नाही. आणि हा, वहिनीच्या समोर घाबरू नका.